संघाच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून हिंदी सक्तीचं स्वागत करण्यात आलं। हिंदीचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल। सरकारनं कोणताही निर्णय लादू नये, जनतेशी चर्चा करावी। राज ठाकरे यांनी भूमिका सरकारनं समजून घ्यावी लागणार असं ठाकरेंचं म्हणणं आहे। माजी शिक्षक आमदार नागू गाणार यांनी हे वक्तव्य केलं। शिक्षक क्षेत्रात ज्यांनी अनेक वर्ष काम केलं असे आमदार राहिलेले नागू गाणार सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, सध्याच्या घडीला हिंदी भाषेला सरकारने लागू केलं आहे आणि यासाठी कुठेतरी विरोध दिसत आहे। मनसे असेल किंवा राज ठाकरे कडनं विरोध होत आहे, कसं बघता आपण याकडे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण स्वीकारलं आहे राज्य शासनाने। त्या धोरणाची अंमलबजावणी सुरू होते आहे। त्यानुसार त्रिभाषा सूत्र शिक्षणात आणायचं आहे आणि पहिल्या वर्गापासून सध्या मराठी आणि इंग्रजी अनिवार्य आहे। त्यामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा त्या ठिकाणी अनिवार्य केली गेली आहे या काल परवाच्या निर्णयानुसार। त्यामुळे पहिल्या वर्गापासून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषा अनिवार्य झाल्या। याला काही नेत्यांचा, संघटनेचा विरोध आहे, प्रामुख्याने आदरणीय मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांचा। पण एक गोष्ट मात्र खरी आहे, सत्य आहे की जेव्हा आपण इंग्रजी विषयाला अनिवार्य केलं त्यावेळेस ही भीती आपल्या मनात नव्हती आणि आज हिंदी जी राष्ट्रभाषा किंवा सगळ्यात मोठ्या संख्येत बोलली जाणारी या देशाची भाषा आहे, तिला अनिवार्य केल्या गेल्याबरोबर ज्या काही शंका उपस्थित झाल्या त्या दूर करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य शासनाचं आहे। आपल्यासोबत माजी आमदार नागू गाणार होते। कुठेतरी ते हिंदी भाषेला कुठेतरी या पहिल्या वर्गापासून सुरुवात होते त्याला स्वागत करत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।